एका मोबाईलसाठी तो कायमचा अपंग झालाय। एका मोबाईलसाठी त्याने दोन्ही पाय गमावलेत। गर्दुल्यांने मोबाईल चोरीसाठी धावत्या लोकलमधून त्याच्या हातावर दांड्याने जोरदार फटका मारला। मोबाईल तर खाली पडलाच, पण मोबाईल बरोबर तोही थेट लोकलच्या खाली कोसळला। धावत्या लोकलमधील मोबाईल चोरीचा हा फटका त्याच्या आयुष्यावर खोलवर घाव करून गेलाय। मुंबईकरांनो, फटका गँगची दहशत लोकलमध्ये वाढते, त्यांचा तुमच्या मोबाईलवर डोळा आहे। म्हणून ठाण्यामधील ही थरारक घटना तुमच्यासाठीही तितकीच काळजी वाढवणारी आहे। नेमकं धावत्या लोकलमध्ये काय घडलं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मुंबईची लोकल ही कित्येकांसाठी जीव की प्राणच। मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, पण याच प्रवाशांना लुटायला त्यांच्या जीवाशी खेळणारे काही गर्दुल्ले दबा धरून बसलेले असतात। दरवाजात उभ्या असणाऱ्या प्रवाशांचा मोबाईल हिसकावणारी ही फटका गँग तुमच्यावरही डोळा ठेवून असते। प्रवासी बेसावध असताना ही गँग डाव साधते। ठाण्यामध्येही हेच घडलं। एका मोबाईलसाठी लोकांच्या जीवाशी खेळायचा हा थरारक प्रकार 31 वर्षीय जगन लक्ष्मण जंगलेने अनुभवलाय। नुसताच अनुभवला नाही, तर या अनुभवाने त्याच्या आयुष्यावरही खोलवर जखम केली आहे। कारण या हल्ल्यात जगनने आपले दोन्ही पाय गमावलेत। जशी गाडी ठाणे स्टेशनला आली आणि कळव्याच्या दिशेने आली, तेव्हा तिथे कोणतरी दांडा घेऊन हातामध्ये माणूस उभा होता आणि मी दरवाजाच्या बाजूला उभा होतो। त्याने माझ्या हातात जोरात दांडा मारला आणि माझा तसाच तो खाली गेला आणि पटरीच्या दिशेने पडलो। दादरच्या मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये काम करणारा जगन कल्याणला राहतो। जगनचं नुकतंच लग्नही झालं होतं। तसा दादर ते कल्याण हा जगनचा रोजचाच प्रवास। पण 22 मे हा दिवस रोजच्या सारखा नव्हता। वेळ रात्री 8:30ची। जगन लोकलने प्रवास करत होता। लोकलने ठाणे स्टेशन सोडलं होतं। लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे जगन दरवाजातच उभा होता। हातात मोबाईल घेऊन उभ्या असणाऱ्या जगनवर इतक्यात जोरदार हल्ला झाला। जगनच्या हातात मोबाईल होता। तो हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने लाकडी दांडक्यानं जोरदार फटका मारला। जगनच्या डाव्या हातावर जबर मार बसला। जोरदार फटक्याने जगन तर कळवळलाच, पण फटक्याची तीव्रता इतकी जबर होती की जगन थेट लोकलच्या खाली कोसळला। जगनला तातडीने लोकांनी रुग्णालयात दाखल केलं। आता त्याची परिस्थिती नाजूक आहे, पण या हल्ल्यात जगनला आपले दोन्ही पाय कायमचे गमवावे लागलेत। ज्या पायांवर संसार उभं करण्याचं स्वप्न जगनने पाहिलं होतं, त्याच स्वप्नाला या घटनेनं तडा दिला होता। आता जगन आपल्या संसाराचा गाडा कसा हाकेल? नुकतंच लग्न झालेल्या त्याच्या पत्नीवर काय बेतलं असेल? कल्पनाही अंगावर शहारा आणणारी आहे। अशा गोष्टी म्हणजे शासनाने याच्यावर काहीतरी कडक बंदोबस्त केला पाहिजे अशा गोष्टींना। कारण प्रत्येक हे जर असो दरवाजात आतमध्ये गर्दीत कोणत्या दरवाजावर उभा राहतो आणि त्याचा फायदा घेऊन हे लोक हातावर कुठे काठी मार, पण 5-10 हजारच्या मोबाईलसाठी एखाद्याचं आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करता। याचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे आणि सरकारने याचा कायमचा या गोष्टीची नायनाट केली पाहिजे। पाय गमावले असले तरी जगन अगदी थोडक्यात वाचलाय। जणू नियतीने आता त्याची परीक्षाच घेतली आहे। दोन्ही पाय गमावलेल्या जगनला आता पुन्हा जगण्याचा संघर्ष करावा लागणार आहे। जगनच्या उपचारासाठी त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर मदत मागितली आहे। जगनसारख्या कितीतरी निष्पाप लोकांना फटका गँगचा फटका बसलाय। अनेकांची आयुष्य या गँगने उद्ध्वस्त केली आहेत। त्यांच्याबाबत कडक कारवाई केव्हा केली जाणार? सामान्यांच्या जीवावर उठलेल्या या गँगच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान पोलिसांना का पेलता येत नाहीये? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, ठाणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.